हाय गाईज, वेलकम टू माय बॅक चॅनल. तर मित्रांनो, तुमचं आपल्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. घंटी असते. तर गाईज, आज रात्री ब्लॉग चालू केला. याचं कारण असं आहे की आम्ही रात्री मच्छी मारायला आलोय खाडीवर. तर हे बघा, इकडे आपले मित्र हे बघा पाठीमागं आहेत. आपला मच्छिंद्र, धनराज आणि इकडं निलेश भाई, इकडे केशव आहे. तर तो खाली उतरलाय. आम्ही सुद्धा आता खालीच उतरणार आहोत. हे बघा, आपले जाळा वगैरे सोडवण्याचं हे करत आहेत, काम चालू आहे. तर मित्रांनो, आता आपला जाळा घेऊन पुढे गेलेला आहे. तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, केशवला काय नाही येत. हे बघा, इकडे आपला जाळा लावण्याचं काम करतायत. हा इकडं निलेश भाई आहे, हा केशव आहे. तिथे एक मगर, आम्ही बाहेर थांबलोय. तर अशा प्रकारे आम्ही जाळा लावतोय. तर पहिले जाळा लावून घेतो. तर काय, आपला जाळा लावून पण झाला नाही, तर मासे लागायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मी दाखवतोय. हे बघा, आपला मच्छिंद्र चाललाय मध्ये मासे घ्यायला. तुम्हाला दाखवतोय. आपल्या बघा, हा बघा इकडं मासे जाळा लावून पण नाही झाला, तर मासे लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, इकडे आपल्या अजून जाळाच लावतात तिकडं. हे बघा गाईज, इकडं जाळा लावायला घेतलाय. हा बघा, इकडं जाळाच लावायला घेतलाय. अजून आपला जाळा पण लावला नाही, तर आपल्याला मासे लागायला चालू झालेले आहेत. तर बघू आपण नंतरला काय आपली सिच्युएशन होते ते. मला वाटतं खूप आपला आज येण्याचा फायदा होणार आहे. तर भेटू नंतरला आपण. तर मित्रांनो, अजून एक आपल्याला मासा लागलेला आहे. तर आपला जाळा पण लावला नाही, तर आपल्याला मासे लागायला चालू झालेला आहे. तर आपल्या चॅनलमध्ये शेवटपर्यंत हा खूप आपल्याला काय बघायला भेटणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतोय. हा बघा काय, हा बघा आपल्याला अजून एक गुंतलेला आहे. हा बघा, अरे बापरे. तर गाईज, आपला मासा धर. हा बघा, आता आपला जाईल मासा. हा बघा किती मोठा आहे. हा बघा, एक नंबर. दाखव इकडं. हा बघा, आपला जाळा लावून पण झाला नाही, तर गाईज आपल्याला मासे लागायला चालू झालेले आहेत. हे बघा, आपले जाळा वगैरे लावून झालेले आहे आता. तर ते बाहेर निघालेले आहेत. आपला मच्छिंद्र. तर गाईज, आता आपला जाळा लावून झालेला आहे. तर आता आम्ही बाहेर निघालोय. तर ते आपण अर्ध्या एका तासाने काढू. नंतरला बघू किती भेटतात आपल्याला मासे. आधी आम्ही पुढे जाऊन बघतोय, तिथं पट्टे आहे. त्या पट्टीवर जाऊन बघतो, तिथं पण मासे असतात. तर ते आम्ही हा बघा बर्चा दाखव. हा बर्चा आणलाय आम्ही त्या माशांना मारण्यासाठी. तर पुढे जाऊन बघतोय आम्ही आता. तर भेटू आपण नंतरला. तर काय, आता आम्ही पट्टीवर पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आम्ही आता पट्टीवर पोहोचलोय. हे बघा, तर इथं खूप मासे असतात. काल आम्ही आलेलो इथं, तर इथंच एक मासा होता, तो आम्ही पकडून नेलेला. तर आज आम्ही पुन्हा आलोय. तर भेटू आपण नंतरला. आपल्याला किती इथं मासे भेटतात मी तुम्हाला दाखवतो. तर चला. तर काय, आपण त्या पट्टीवर गेलेलो, तर तिथं काय आपल्याला जमला नाही. तर पुन्हा आपला जिथं जाळा लावलाय तिथं आलोय. तर आता सगळेजण आतमध्ये घुसतो, चापतोय, बघू काय भेटतंय की नाही. पण इथं आल्याबरोबर आपल्याला पुन्हा एकदा मासा भेटलेला आहे. आपल्या जायला खूप लागलेत. तर आधी ते काढायला जातोय, मला मी दाखवतोय. तर आता आम्हाला सगळ्यांना आतमध्ये घुसावं लागेल. तर सगळीकडे हलवण होईल, तेव्हा आपल्या जाळ्याकडे मासे येतील. तर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मोठा लागलाय तो अजून एक. हा बघा, इथे काढतायत. तर आपल्याकडे विजोड तेवढी लाईटीची व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतोय. हा बघा, इथं काढतायत हे. तर मी तुम्हाला दाखवतो बाहेर काढल्यावर. हाय गाईज, तर आता मी पाण्यामधून बाहेर निघालेलो. तुम्हाला मी दाखवतोय की ते आपल्याला मासे भेटलेत ते. तर अजून तिकडे मासे काढताय, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं मासे अजून तो काढतोय. तर मी बाहेर निघालो, मी तुम्हाला दाखवतोय नंतरला बाहेर निघाले की. तर काय, तुम्ही बघू शकता. हा बघा, मच्छिंद्र आणि माझा भाऊ धनराज, ते मला खूप शिव्या देतात, बोलतात तू दावडला मासा बोलतात. तर माझ्या हातामधून एक बोईट गेलेला आहे, त्याच्यामुळे मला बोलतात ते की तू मासा दावडला असं बोलतात. आम्हाला पैसे. तर हा बघा, तोच परत बोर्ड मला वाटला गेला. तर इथं भेटलेला आहे यांना भेटलाय, तो आपला आणायला गेलाय. तर मी तुम्हाला दाखवतोय किती मासे भेटलेत आपल्याला ते. तर आता पुढे जातोय इकडं. तर हा बघा, केशव मस्त नाव आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हा बघा, एक नंबर असा खूप मासे भेटलेत आपल्याला. तर अजून पुढं चाललोय. पुढं बघू आपल्याला किती भेटतायत ते. गाईस, तर मी तुम्हाला बोललेलो की आम्ही आता पट्टीच्या खाली चाललेलो आहोत. तर आता मी पट्टीच्या खाली आलोय आणि इकडं पुन्हा एकदा आम्ही कांडारे म्हणजे जाळा लावलेला आहे, तुम्हाला दाखवतोय. हा बघा,
सगळं लाईट कमी असल्यामुळं मला काही दाखवता येत नाही. आणि इकडे 2 जण आहेत ते मासे पकडतायत आणि इकडे आम्ही 3 जण आहोत. हे बघा 2 मी एक. तर आता बघू आता आपल्याला जायला काय जमतंय भेटतंय की नाही, तर भेटू आपण नंतरला. तर हाय गाईस, तर आता आम्ही जाळा काढलेला आहे. तर आम्ही आता घरी चाललोय. तर आपल्या जे आता जाळा लागलेला त्याला आपण, अरे यार किधर घुस गया, चल चल मोर चल, चढ मी घुस गया. आई जवली तुटली चप्पल. तर काय माझी चप्पल तुटली आहे, हे बघा. शिट यार. तर आहे गाईज, तर मग अशी माझी चप्पल तुटल्यामुळे मी आपला ब्लॉग बंद केला. तर आता आम्ही बाहेर निघालोय. हे बघा इकडे आपल्या गाड्या पण लागलेल्या आहेत. ह्या 2 गाड्या आहेत. तर आता आम्ही घरी चाललोय. तर आपला जो लास्टला जो लावलेला जाळा त्याच्यामध्ये आपल्याला जिताळा लागलेला मी तुम्हाला दाखवतोय. तर हा बघा, काढून दाखव काढून. अरे एवढा टाइम लागतोय तुला. हा बघा बारीक साईज, हा बघा बारीक साईज आहे, थोडा बारीकच आहे पण मस्त आहे एकदम खतरनाक. हा बघा जिताडा लागलाय. तर भेटू आपण आता घरी जातोय. तर मी तुम्हाला दाखवतोय आम्हाला किती मासे लागले आहेत ते किती भेटले. तर मी घरी जाऊन दाखवतोय तुम्हाला. तर भेटू आपण घरी जायच. तर आता आम्ही घरी पोहोचलोय. तर मी तुम्हाला दाखवतोय आमचे मासे किती पकडलेत आम्ही ते. तर हे बघा हे बोईट आहे आणि हा आपला जिताडा आणि इकडे छोटे छोटे आहेत आणि बाकीचे हे सकाळीच ठेवले. ते बघा या पिशवी मध्ये ठेवले. मी तुम्हाला दाखवतोय तो पण. 1 मिनिट. तर हे बघा याच्यामध्ये पण आहे ते सकाळी ठेवले, ते फ्रीज मध्ये ठेवणार आम्ही. तर गाईस तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट हाय तिकडं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईस आता आम्ही त्याचं कटिंग करून त्याचं आम्ही कालवण करतो. तर आता आपले निलेश भाऊ आपले कटिंग करायला बसलेत. हे बघा आणि इकडे काही जण खात आहेत आणि मी कटिंग करायला निलेश भाऊंना हेल्प करतोय. इकडे काही सेकोटीवर बसलेत कारण थंडीचा टाइम आहे तर त्यांना थंडी लागते. तर कटिंग झाल्यावर आपल्याला त्याला फ्राय मारायची आहे. तर आधी कटिंग करतोय आम्ही. तर गाईज आता आपली मच्छी कटिंग करून झालेली आहे. मी तुम्हाला मसाला हे बघा एकदम मस्त पैकी असे खंड पाडलेले आहेत. 1 नंबर तुकडे बोलतात. सर्व आपल्या निलेश भाऊंनी केलेले आहे. तर आता आम्ही त्याला फ्राय मारणार आहोत. तर गाईज आता आपल्या मच्छीमध्ये एकदम मसाला वगैरे हात वगैरे लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता. हा बघा एकदम बघा मसाला एकदम खतरनाक आणि इकडे तेल गरम होते बघा तुम्ही. तर आपण आता फ्राय करणार आहोत. तर गाईज आता फ्राय करायला घातलेला आहे. एकदम सुंदर असा वास येतो एकदम. तर हे बघा आपल्या बरोबर आपल्या निलेश भाऊ पण आहेत, ते टाकायला आहेत मी फ्राय करायला आहे. तर हे बघा एकदम खतरनाक वास येतो एकदम भारी. आणि इकडं शेकोटीला बसलेत थंड वाजते म्हणून एकदम खतरनाक दिसते. हा बघा एकदम भारी. तर हाय गाईज तर आपले फ्राय वगैरे मारून झालेले आहेत. मला दाखवते. हा बघा मस्त बघे एकदम खतरनाक. तर आता आम्ही दोघे पण जेवायला बसलो. तर गाईज आपला ब्लॉग जो आजचा होता आजपर्यंतच होता. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.